जय गजानन माऊली. सो आमचं होतं रियुनियन आणि आम्ही सगळे मलकापूरला मित्राकडे भेटलो. आणि मी शेगाववरून गेली होती, एक मैत्रीण खामगाववरून, एक मित्र जळगाववरून, एक देऊळगाववरून, असे सगळे आम्ही भेटलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं की आता तो डिनरला आम्ही मलकापूरमध्येच आम्हाला तो घेऊन जाईल. पण इतका शहाणा आहे ना, पठ्ठाने आम्हाला काहीही माहीत होऊ दिलं नाही. आणि जेव्हा आम्ही तिथून निघालो त्याच्या घरून गाड्या काढल्या, तर त्याच्या मागे तो बोला की माझ्या गाडीमागे येऊ द्यात गाड्या. आणि अर्धा मधात आम्हाला कळायला लागलं की अरे आपण हायवेला लागलो आहे, आपण तर खामगावकडे जातो आहे. आणि मग कुठे त्यांनी त्याचं लोकेशन शेअर केलं की आपल्याला इथे इथे जायचं आहे म्हणून. तोपर्यंत त्यांनी माहीतच होऊ दिलं नाही, कारण त्याला माहीत होतं की जेवायसाठी एवढ्या दूर सगळ्यांनी म्हटलं असतं की नाही नाही बाबा आपण मलकापूरमध्येच जेऊयात. पण त्याला त्या हॉटेलमध्ये आम्हाला घेऊन जायचं होतं. आणि आम्ही आलो खामगावला द ब्ल्यू शेकमध्ये. हॉटेल खूप छान होतं, व्ह्यू पण खूप छान होतं. मुलांनी तर खूपच एन्जॉय केला, कारण ओपन स्पेस होता, मुलांना खेळायला खूप छान जागा होती. आणि सगळे आल्यानंतर त्याला बऱ्याच शिव्या घातल्या आम्ही की एवढा दूर तू आम्हाला घेऊन आला जेवायला म्हणून. आणि मग त्यांनी बोलावले स्टार्टर्स. आणि स्टार्टर्स सगळे त्यांनी आधी इथे ट्राय केलेले होते, त्याच्यामुळे त्यांनी मग ते त्याच्या पसंतीने सगळे स्टार्टर्स आमच्यासाठी बोलावले. सोमवार होता, मी आधी बघत होते की हा नॉनव्हेज वगैरे तर खाऊ घालणार नाही आम्हाला चुकून. सो स्टार्टर्स खाल्ले, पोट भरलं, मुलांची पेटपूजा झाली. आणि मग निघालो आम्ही थोडं हॉटेल एक्सप्लोअर करायला. आम्ही आलो वरच्या साईडला आणि वरचा व्ह्यू तर एकदम बढिया होता, खूपच छान. आणि इतकी हवा होती ना, तर माझे केस तर अजिबात जागेवर राहत नव्हते. आणि मी रबरसुद्धा आणलं नव्हतं, पण फुल एन्जॉय केला. असू देत, कसंही दिसू देत, दिसायचं मॅटरच करत नाही, जेव्हा फन आनंद महत्त्वाचा असतो. तर असं आम्ही सगळ्यांनी छान फोटोशूट वगैरे केले, थोडासा डान्स केला, काही रील्स बनवले. आणि मुलांनी पण छान मजा केली, गेम्स खेळले. आणि अशा प्रकारे आम्ही तिथे डिनर केला. सो सगळ्यांना वाटत होतं की आता वेळ झाला आहे, घरी निघायचं आहे, 12 वाजून गेलेले आहेत. पण तो काही निघायचं नाव घेत नव्हता. आणि अशा प्रकारे आम्हाला सगळ्यांना गुड बाय करत, सगळ्यांना सी ऑफ करत दुसऱ्या दिवशी आम्हाला परत भेटायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला परत दुसऱ्या फ्रेंडकडे जायचं होतं. म्हणून आम्ही थोडंसं डिस्कस केलं की कसं जायचं, काय करायचं उद्या. आणि आम्ही घेतला सगळ्यांचा निरोप आणि 2 वाजता घरी